नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा या ठिकाणी मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा, हे सर्व प्रश्न पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, दोन्ही बघा पेपरसाठी हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. आर्नव बघा, हा शब्द समुद्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. आधी जन्मलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. बघा, हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आधी जन्मलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. बघा, याचे योग्य उत्तर काय पाहिजे. अग्रज म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. दररोज प्रसिद्ध होणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. दररोज प्रसिद्ध होणारे म्हणजे दैनिक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. परवाचा भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडवच. बघा, अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. उपमा अलंकार, श्लेष अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार यापैकी नाही. परवाचा भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडव. बघा, या वाक्यामध्ये उत्प्रेक्षा अलंकार या प्रकारचा या ठिकाणी अलंकार आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे. मुकुंदराज यांनी विवेक हा सिंधू त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. कुंज विहारे हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. कुंज विहारे हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे. हरिनाथ गुरुनाथ कुलकर्णी. बघा, या कवींचं कुंज विहारी हे त्यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. दिन या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? बघा, या ठिकाणी दिन अशा प्रकारचा एक शब्द आहे. या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, दिन म्हणजे काय असतो. गरीब. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय. सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? सौम्यम. बघा, योग्य विरुद्धार्थी मग शब्द कोणता व्हायला पाहिजे सौम्यचा? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. सौम्य विरुद्ध तीव्र. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. पगार हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला हा शब्द आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पगार हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेला शब्द आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय पाहिजे. पगार हा शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नांची महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा, त्यामध्ये बालमानसशास्त्राचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यासचे प्रश्न असतील, सामाजिक शास्त्राचे प्रश्न असतील. व बघा, मागील बघा झालेले सर्व टी-ई-टीचे पेपरचे PDF पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर सोबत उत्तरासोबत 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण PDF हे पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला आहे. परीक्षा हे अभ्यासाचे मूल्यांकन करणारे तंत्र आहे. बघा, अशा प्रकारचं एक वाक्य आहे. बघा, या ठिकाणी अधोरेखित बघा, या ठिकाणी शब्दाचं सर्वनामाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. हे बघा, या ठिकाणी सर्वनाम कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा, हे कोणत्या यायला पाहिजे. हे सर्वनाम हे
दर्शक सर्वनाम या प्रकारचं सर्वनाम म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा सोपा प्रश्न आहे. नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, प्रामाणिकपणा हे कोणत्या प्रकारचं नाम आहे. प्रामाणिकपणा, तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे. प्रामाणिकपणा बघा हे भाववाचक नाम या प्रकारचं या ठिकाणी नाम म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्यांचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना काय म्हणतात. विशेषण, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय, परमेश्वर सर्वत्र असतो. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्यामधलं आपल्याला क्रियाविशेषण ओळखायचं आहे. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. परमेश्वर सर्वत्र असतो वाक्य आहे. वाक्यामधलं क्रियाविशेषण अवयव ओळखा. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे. सर्वत्र बघा हा शब्द क्रियाविशेषण या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. विषय क्रमांक 9 वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द खालीलपैकी कोणता असतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा म्हणजे शब्द कोणता असतो. क्रियापद, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय, पक्षी झाडावर बसतो. या वाक्यामधला आपल्याला शब्दयोगी अवयव ओळखायचा आहे. पक्षी झाडावर बसतो, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे. झाडावर, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्यामधला शब्दयोगी अवयव आहे. विषय क्रमांक पुढचा, आम्ही या सर्वनामाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. आम्ही बघा महत्त्वपूर्ण बघा प्रश्न आहे. आम्ही या ठिकाणी काय आहे, सर्वनाम आहे. कोणत्या प्रकारचा आहे. आम्ही आत्मवाचक आहे का, दर्शक आहे का, प्रश्नार्थक आहे का, पुरुषवाचक आहे का. आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर योग्य उत्तर काय पाहिजे. आम्ही हे पुरुषवाचक सर्वनाम या प्रकारचं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलाय, ह हा वर्ण कोणत्या प्रकारचा वर्ण आहे. ह बघा मधुर्य वर्ण आहे का, महाप्राण वर्ण आहे का, कोणत्या आला पाहिजे. ह हा वर्ण महाप्राण वर्ण या प्रकारचा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, आपल्या बोलण्यामध्ये येणारे प्रत्येक वाक्य हे काय असते. आपल्या बोलण्यामध्ये येणारे प्रत्येक वाक्य हे काय असते. शब्द असते का, सर्वनाम असते का, क्रियापद असते का, विधान असते. आपल्या बोलण्यामध्ये येणारं प्रत्येक वाक्य बघा हे विधान असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात. आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे. आपल्या स्वाभाविक बोलण्याला गद्य असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, लिंग वचन विभक्तीमुळे बदल होणाऱ्या शब्दांना खालीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द म्हणतात. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. लिंग वचन विभक्तीमुळे बघा वाक्यामध्ये शब्दामध्ये जो बघा बदल होतो त्या शब्दांना काय म्हणतात. बघा त्यांना विकारी शब्द या ठिकाणी असे म्हटले जाते. विषय क्रमांक बघा पुढच्या या ठिकाणी काय विचारलाय, जावई या शब्दामधला ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे. जावई बघा एक शब्द आहे. या शब्दामधला ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा वर्ण आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा वर्ण असेल. मग दंत तालव्य या प्रकारचा या ठिकाणी तो वर्ण आहे. विषय क्रमांक पुढचा, चौपट बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे. चौपट आवृत्तीवाचक, क्रमवाचक, गणनावाचक यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, चौपट बघा हे विशेषण आवृत्तीवाचक या प्रकारचे या ठिकाणी विशेषण आहे. विषय क्रमांक पुढचा, कल्पवृक्ष या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत. कल्पवृक्ष बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. कल्पवृक्ष या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे. कल्पवृक्ष या शब्दामध्ये एकूण 6 व्यंजने आहेत. विषय क्रमांक पुढचा, पुढीलपैकी संयुक्त वर्ण आपल्याला संयुक्त स्वर आपल्याला ओळखायचा आहे. बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4 ए या ठिकाणी संयुक्त वर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 20, कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा या ठिकाणी पंकज
नीरज, सरोज, वरीलपैकी सर्व. बघाच योग्य उत्तर काय आलं पाहिजे. कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द मग कोणते असेल. पंकज म्हणजे कमळ, नीरज म्हणजे कमळ, सरोज म्हणजे कमळ. म्हणजे वरीलपैकी बघा हे सर्व शब्द कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय. वायू या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. वायू म्हणजे काय असतो बघा. वायू म्हणजे समीर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तिने योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. ज्याची किंमत होऊ शकणार नाही. ज्याची किंमत होऊ शकणार नाही म्हणजे अनमोल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. जन्मजात श्रीमंत असलेला. जन्मजात श्रीमंत असलेला म्हणजे गर्भ श्रीमंत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. कुटीर या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. कुटीर म्हणजे काय असतो. कुटीर म्हणजे झोपडी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 5. असतील चिते तर जमतील भूते. बघा अशा प्रकारचे एक म्हण आहे. या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. बघा आता सर्वांनी योग्य अर्थ सांगायचा प्रयत्न करायचा आहे. एखाद्याकडे धनदौलत संपत्ती असेल तर त्याच्याभोवती 4 माणसे जमतात. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी या म्हणीचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 6. ओनामा करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. ओनामा करणे. ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे. प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 7. मी चित्रपट पाहतो होतो. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मी चित्रपट पाहतो होतो. होतो कोणता असेल. भूतकाळ आहे. पाहतो होतो म्हणजे क्रिया पूर्ण आहे का. नाही. मी चित्रपट पूर्ण पाहिला नाही. पाहतो होतो. मग कोणत्या आल्या पाहिजे. अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक 8. गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. गुरु उपदेश. तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे. गुरु उपदेश या शब्दामध्ये स्वर संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. देवाहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे. देवाहून. ऊनहून. बघा ऊनहून हे प्रत्यय पंचमी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक 10. आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. आमरण. ज्याला मरण नाही असा. आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. तर योग्य उत्तर काय आलं पाहिजे. अवयभाव समास. आमरण या शब्दामध्ये अवयभाव समास या प्रकारचा समास आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल. कुसुमाग्रज हे विष्णू वामन शिरवाडकर हे त्यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. सर्वांनी शांत बसावे. बघा सर्वांनी शांत बसावे वाक्य आहे. वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. सर्वांनी शांत बसावे बघा हे वाक्य आकर्मक भावे या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे. भाजीपाला. तो भाजीपाला. बघा पुल्लिंग आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1. भाजीपाला या शब्दामध्ये पुल्लिंग या प्रकारचं लिंग आहे. आंबा या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल. आंबा, आंबे, आंबा. बघा आंबा या शब्दाचं अनेक वचन काय व्हायला पाहिजे. आंबा, आंबे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणून आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात. दुःख, आनंद, आश्चर्य. म्हणजे ज्या ठिकाणी भावना प्रगट होतात त्या ठिकाणी आपण उद्गारवाचक चिन्ह वापरतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. लोकांची काय असते. बघा कळप कोणाचा असतो. हरणांचा कळप असतो. सैन्याची तुकडी असते. बघा टोळी. बघा लोकांची गर्दी म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. गायीने गवत खाल्ले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. गायीने. ने, एशी. बघा हे तृतीया या विभक्तीची या ठिकाणी प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा. पुढीलपैकी विशेष नाम ओळखा. मोत्या, लेख, पुस्तक, स्त्रीत्व. मोत्या बघा शब्द विशेष नाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. गटामध्ये न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. सौंदर्य, मित्रत्व, मांगल्य, नम्र. बघा कोणता असेल गटामध्ये न बसणारा.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नम्र बघा या ठिकाणी हा शब्द गटामध्ये न बसणारा शब्द, बाकी सर्व हे भाववाचक नाम या प्रकारचे शब्द आहेत. अरे रे तुला काही लागलं का या वाक्यामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अव्यय अरे रे. बघा या ठिकाणी उद्गारवाचक आले म्हणजे ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो अरे रे तुला लागलं का भावना आहे. बघा केवल प्रयोगी अव्यय या प्रकारचं अव्यय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा खालीलपैकी विशेषण ओळखा. हुशार, मूर्ख, भित्रा. बघा वरीलपैकी बघा हे सर्व विशेषण जातीचे शब्द आहेत. पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. सुधाकर, नरेश, कमळ, कनक. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. आणि बघा आपल्याकडे टी परीक्षा बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. बालमानसशास्त्र संपूर्ण असेल, बघा त्याची थेरी असेल, त्याची MCQ असेल. मराठी व्याकरण थेरी असेल, त्याची MCQ असेल. इंग्रजी व्याकरण थेरी असेल, त्याची MCQ असेल. बघा परिसर अभ्यास बघा परिपूर्ण बघा या ठिकाणी आपल्याकडे नोट्स आणि MCQ अवेलेबल आहेत. मागील बघा सर्व पेपरचे PDF पण अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांची सोबत उत्तरासोबत PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.